जेवाय आपण कुठे बी जाऊ दे, रशात असं भाकरी कुस्करून खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवणच जात नाही. तर नमस्कार मंडळी, संध्याकाळी जेवणाचं नियोजन लावले त्यामुळे सकाळपासूनच भावानं पोट रिकामं ठेवून संध्याकाळची जोडणं लावायला आपल्याला लागते. कारण आपला विषय कसा आहे माहितीये का, जेवताना आपण असं जेवतोय की सुखा वाटल्याला पण लाज वाटली पाहिजे आणि ताटाला दिलेलं पैसे पण सगळं फिटलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवताना आणि काम करताना अजिबात लाजायचं नाही. कारण इथं जर तुम्ही लाजला तर उपाशी मारणार, ही गोष्ट मात्र नक्की. आई साहेबांचा आवरला मला जरा लेट झालेला, त्यामुळे आपले कार्यकर्ते सगळी पुढे गेलते. त्यामुळे आपली एंट्री जरा लेट झाली, पण थेट झाली. यायच्या आधी आपल्या भावाने ऑर्डर दिन निवांत बसले, त्यात मागवलेली रस्सा वाटी. आता हे समोर दिसल्यावर आपण का बसतोय, पद्धतशीर एक घोट मारला तेवढ्यात आपला छोटा पॅन आपल्याला गाठ पडला. आता भावाला म्हटलं इकडे जरा तुझा व्हिडिओ करा, तर भाव लागला आपल्याला लाजायला. पण बारकी मुले ही देवाघरची फुलं असतात, त्यामुळे भावानं तेवढी गोष्ट तुम्ही समजून घ्या. चला आता आपली ताटा आल्यात, भावानं दिवसभर उपाशी राहिलेला ताव सगळा आता या मटणावर काढायचा आपल्याला. आणि विषय कसा आहे माहितीये का, रस्सा आणि मटण असलं की भाकरी कुस्करल्याशिवाय आपणाने जेवण जात नाही. आणि भाकरी का आपण एकदा कुस्करली तर 7-8 भाकरी खाल्ल्याशिवाय आपण काय उठत नाही. कारण असं जेवण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. तुम्ही जर असं कवा जेवला नसला भावानो, तर एकदा ट्राय करून नक्की बघा. सुखा पाटला जर रेकॉर्ड तुम्ही मोडणार, हे भावानं आपला शब्द आहे. अंगात जर लई ताप आला तर पॅरासिटामॉल पेक्षा की नाही असा दणका देऊन एक दिवस बघायचा. सर्दी, ताप आणि खोकला सगळ्या गोष्टी भावाने 100% गायब होणार. चला तर दिलेल्या पैशाचे जाण ठेवून पद्धतशीर आपली सगळ्यांची ताटा आता मोकळी झालेली आहेत. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. चला.